कुणाच्या बापाचा एकच पर्व ओबीसी सर्व। आज इंदापूर इथे ओबीसी मोर्चा आयोजित आहे। ओबीसी मोर्चा सक्षम विद्या झालेला आहे। तर आज शासनाला आम्ही एकच विनंती करतो की आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि हा जीआरचा तुम्ही जीआर रद्द करावा, नाहीतर ओबीसी एकजुटीचा तुम्हाला ताकद दिसून दिला आणि ओबीसी एकजुटीचा आहे। आणि मला एकच सांगायचं आहे की तुम्ही आमचा अंत बघू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये अधिकार दिला आहे। तुम्ही आज एवढे मोठे झाला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा पण, कारण तुम्ही संविधान बदलायला चाललाय। आज संविधान वाचवा असे नारे करणारे, हातात घेऊन संविधान हातात घेऊन फिरणारे आज ते कुठे गेले? त्यांना लाज वाटली पाहिजे नेता म्हणून सुद्धा घ्यायची। जर तुम्ही त्या लायकीचे नसाल, जर तुम्ही धनगर आरक्षण किंवा सगळेच इतर सगळे 18 पदवीधर जेवढ्या 350-400 जाती आहेत त्यांचा जर तुम्ही विचार करत नसाल तर तुम्ही इथून पुढे आमच्या दारात मत मागायला सुद्धा येऊ नका। तुम्ही याची खबरदारी घ्या आणि हे तुमच्या मनाची गाठ मारा। मराठा समाजाला आरक्षण लागू केलेलं आहे, हैदराबाद गॅझेट जे लागू केलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं। कारण भारतामध्ये ओबीसी मध्ये ज्या जुन्या जाती आहेत त्या 3742 जाती आहेत। पहिलाच त्याच्यामध्ये मोठा भरणा असताना या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधव जवळजवळ 32% आहे। त्या 32% आणि पहिली असणारी 27% अशी जवळजवळ 57% आरक्षणाची वाढ झाल्यानंतर सुद्धा सरकारच्या लक्षात येत असताना सुद्धा मुद्दाम होऊन मराठ्यांना या ओबीसी मधून आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे। जो जीआर रद्द काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। कारण मराठा समाज महाराष्ट्रामध्ये 32% असताना सुद्धा ओबीसी मध्ये घोलमडण्याचं काम या चालू असणाऱ्या सरकारने केलेलं आहे। मी एकच विनंती सरकारला करेल, जो काय जीआर काढलेला तात्काळ रद्द करावा आणि मराठा समाजाची जी काही आरक्षणाची मागणी आहे त्यांना सेपरेट सूची तयार करून त्यांना आरक्षण देण्यात यावं। एवढंच मी ओबीसीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो सरकारला।